इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहास प्रकरण क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणाचा आपण पहिला भाग अभ्यासलेला आहे. त्या भागामध्ये आपण इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन कशा पद्धतीने करायचं ते पाहिलं. त्यानंतर मौखिक साधने, लिखित साधने, त्यांबद्दल कशा पद्धतीने उपयुक्त प्रशिक्षण घेतलं पाहिजे ते आपण पाहिलं. त्याचबरोबर काही नावाजलेली संग्रहालय आपण अभ्यासत आहोत. तर आज आपण याच प्रकरणाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण लूव्र संग्रहालय फ्रान्स येथील पाहिलं होतं. त्याचबरोबर ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड येथील पाहिलं होतं. तर आज आपण नवीन मुद्दा पाहणार आहोत. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतील हे संग्रहालय आहे. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म, खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटींहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. अमेरिका येथील नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या संग्रहालयाबद्दल आपल्याला इथे माहिती दिलेली आहे पहा. आणि त्याचं चित्रही इथे आपल्याला दिलेलं आहे. खूप भव्य आणि मोठं हे संग्रहालय आहे. तर त्यामध्ये 12 कोटींपेक्षा जास्त अश्मीभूत अवशेष किंवा मानव प्रजातींचे अवशेष इथं जतन करून ठेवलेले आहेत पहा, किंवा संग्रहित करून ठेवलेले आहेत. त्यानंतर जाणून घ्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे भारतातील प्रसिद्ध संग्रहालय. तर भारतामध्ये इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईला आहे, सालारजंग म्युझियम हैदराबादला आहे, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स हे अहमदाबादला आहे. ही भारतातील काही प्रसिद्ध संग्रहालये आहेत. त्यानंतर आपला नवीन मुद्दा आहे तो म्हणजे भारतातील संग्रहालय. कोलकाता येथील भारतातील संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. जेव्हा इंग्रजांचा कालखंड होता त्या कालामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेने कोलकात्याला पहिले भारतीय संग्रहालय चालू केले. त्यानंतर दुसरे संग्रहालय गव्हर्नमेंट म्युझियम. त्यानंतर इसवी सन 1949 मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजेच नॅशनल म्युझियमची स्थापना झाली. त्यानंतर आज मितीला म्हणजे आजपर्यंत भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालय असतात. काही संग्रहालय विद्यापीठांशी संलग्न म्हणजे जोडलेले असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. म्हणजे संग्रहालय कशा पद्धतीने चालवले जाते किंवा कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं जातं यासाठी सुद्धा वेगळा अभ्यासक्रम आहे. जे मोठे मोठे संग्रहालय असतात ज्या ठिकाणी वस्तूंचा संग्रह करून ठेवला जातो त्यांचे स्वतःचे अभिलेखागार म्हणजे दस्तऐवज ठेवण्यासाठी वेगळा अभिलेखागार, त्याचबरोबर वेगळी ग्रंथालय असतात पहा. संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठांची नावे आपल्याला पुढे दिलेली आहेत की कोणत्या ठिकाणी संग्रहालय शास्त्राची पदवी आपण घेऊ शकतो. त्यामध्ये पहिलं आहे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय जे दिल्लीला आहे. त्यानंतर वडोदऱ्याला महाराज सयाजीराव विद्यापीठ आहे. त्याचबरोबर तिसरं आहे कोलकात्याला कोलकाता विद्यापीठ. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसीला आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगडला आहे आणि ग्वाल्हेरला जिवाजी विद्यापीठ आहे. अशा पद्धतीने संग्रहालय शास्त्राची पदवी आपण या ठिकाणी जाऊन घेऊ शकतो. त्यानंतर पुढील नवीन मुद्दा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया
असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. या संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीमध्ये बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयामध्ये कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गांमध्ये विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. आपल्याला इथे चित्र देखील दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्यानंतर पुढील नवीन मुद्दा आपल्याला दिलेला आहे 9.3 ग्रंथालय आणि अभिलेखागार. ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयाशी निकटचा म्हणजे जवळचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन करणं, त्यांचे पद्धतशीर आयोजन करणं, त्याचबरोबर जपून ठेवणे किंवा जतन आणि संवर्धन करणे म्हणजे सांभाळून ठेवणे, माहितीच्या स्रोतांचं प्रसारण करणं अशा महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. म्हणजे अलीकडे आपल्याला माहिती आहे आपण कम्प्युटरवर बरीच कामे करतो किंवा या अद्ययावत म्हणजे नवीन तंत्रज्ञानावर आधारित हे नियोजन, ग्रंथालयाचं नियोजन केलं जातं. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे, म्हणजे जे पुस्तक हवं आहे ते लगेच उपलब्ध करून देणं, या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्व आहे. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4थे शतक ही जगातील सर्वात प्राचीन म्हणजे सर्वात जुनी ग्रंथालय होती असे समजले जाते. म्हणजे 4थ्या शतकामध्ये 5व्या शतकामध्ये देखील ग्रंथालय उपलब्ध होती याचे पुरावे सापडलेले आहेत. त्यानंतर तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळामध्ये बांधले गेले होते. इसवी सन 1675मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यावेळी व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. व्यंकोजीराजे हे शिवाजी महाराजांचे बंधू होते. त्यांनी तंजावर ज्यावेळी जिंकून घेतले त्यावेळी व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी त्याचबरोबर सरफोजीराजे भोसले यांनी या ग्रंथालयाला अधिकाधिक समृद्ध केले, संपन्न केले. त्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1918मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहामध्ये म्हणजे या ग्रंथालयामध्ये सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालय विशेष नोंद घेण्यासारखे आहेत, विशेष उल्लेख करण्यासारखे आहेत. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, त्याचबरोबर दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, त्याचबरोबर हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबईमधील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी, हे दोन्ही लायब्ररी मुंबईला आहेत इत्यादी ग्रंथालयांचा समावेश उल्लेखण्यासारखा किंवा मोठ्या ग्रंथालयांमध्ये होतो त्यानंतर अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. तर व्यवस्थापनशास्त्र हे एक वेगळं शास्त्र आहे, नियोजन करण्याचं शास्त्र आहे. आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने ग्रंथालयामध्ये पुस्तके त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावी लागतात जेणेकरून ती लगेच सापडतील किंवा उपलब्ध होतील, त्याच पद्धतीने अभिलेखागाराचं देखील व्यवस्थापन तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालयासारखंच असतं त्यानंतर आपल्याला पुढे दिलेलं आहे की अभिलेखागारातील ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील माहिती तंत्रज्ञानाशी व्यवस्थापन जोडले गेले आहे जेणेकरून ते लवकर
ती माहिती उपलब्ध व्हावी किंवा साठवली जावी व्यवस्थितपणे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. इसवी सन 1998मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करून दिले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले खाते होते. 1748 पासून जी काही कागदपत्रे आहेत इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या अभिलेखागारामध्ये पहा, त्यामध्ये इंग्रजी भाषा असेल, अरबी भाषा, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश या अभिलेखागारामध्ये करण्यात आलेला आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारांमध्ये या कागदपत्रांची विभागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहेत. म्हणजेच प्रत्येक राज्याचं स्वतंत्र अभिलेखागार आहे. त्या राज्याची जी काही प्राचीन असतील, मध्ययुगीन असतील, जी काही कागदपत्रं आहेत महत्त्वाची सरकारी दरबारातील, ती त्या राज्याच्या अभिलेखागारामध्ये जतन करून ठेवलेली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आज उपलब्ध आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हटले जाते.